फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही स्वस्त आणि मस्त असाल. तर आज आलो आहेत आम्ही आमच्या रानामध्ये. तुम्ही बघू शकता आम्ही रानामध्ये ना गुलछडी वगैरे लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीफार कोथिंबीर पण आहे. त्यासाठी मी ना कोथिंबीर घ्यायला आले. तर यात मग मी दाखवते. तर हे बघा, त्याच्यामध्ये आम्ही ना खूप सारे रोप पण लावलेले. कोणते कोणते दाखवते हे बघा कशाचं आहे ते. हा, हे हिरव्या मिरचीचं आहे. दाखव यांना. ही आमची गुलछडी. तर थोडे थोडे ना फुलं पण आलेले त्याला. आता कोथिंबीर शुद्ध राहिली मी याच्यामध्ये. भरपूर आम्ही तोडून नेलेली, पण आता ना थोडी थोडी राहिलेली आहे. परत लावलेली आहे. आता ही पहिलीची हे बघा थोडी निघून राहिली. आता बाळा कोथिंबीर शोधतो असा. तर हे बघा आमच्या गुलछडीचे फुलं आहे. काय जबरदस्त वास येतोय. हे बघा ही आमची कोथिंबीर. हा, तोडा. तर हे पोरग शाळेत चालले, बघितलं का तुम्ही? दप्तर घेऊन. ए बाळा निघ, गुलछडी नको तोडू. हे पोरग गुलछडी तोडू राहिलाय. तोंड नाही येते तुमचं. बाकीचे रोप कोण लावले म्हणजे? चला, वाद झाली एवढी. एवढी थोडीच घेतली, जशी लागते तशी घेतो. हे बघा भरपूर सारे गुलछडी वगैरे, त्याच्यामध्ये भरपूर सारे रोप ते पण लावलेले आहेत. तसे काही मिरची अजून कशाच लावले मला नाही माहिती. आईन त्यांनी लावलेले म्हणून तुम्हाला सांगते. कशाची रोप लावली बाळा सांगतो. ही पण होती लावायला. हा, सांग कोणते कोणते रोप लावले? म्हणजे वांग, शेपू, अजून मेथी, गवार. कोथिंबीर नाही लावली परत? कोथिंबीर. काय लावलं रे तू, सांग काय लावलं तू? हा, तूच काय? लाजलं पोरग. हे पोरग असंच, बापरे, बघितलं किती पळत पळत लांब गेले. ए मयू इकडे चल. तेव्हा ते पोरग किती लांब पळत पळत गेले. लिंब आहे तुम्हाला दाखवते चला. तर हे चिक्कूचं झाड आणि हे कशाचं आहे? उमराचं झाड आहे, उमराचं. तर हे बघा इकडं लिंबाचा बाग आहे, भरपूर सारा आहे. हे बघा पोरग इकडे तिकडे पळू नको. खूप सारे लिंबाचे झाड आहे तिकडं. किती झाडं असतील अक्षरा? किती झाडं असतील? 200. तू मोजलेत का? नाही, मग असंच तू मोजली? किती झाड आहे? किती? हे पोरग शाळेत पण जात नाही मला सांगू राहिलं. आणि हे बघा इथं तूर आहे, तुम्ही बघू शकतात. तूर पण लावलेली आहे. भरपूर हे करेल. तर गावाकडनं खरीच मज्जा असते. भरपूर सारं वावर बिवर हिरवंगार का विचारूच नका. खूप करमतं. आणि आम्हाला तिथं आलं इतकं करमतं का विचारूच नका. जाऊशीच वाटत नाही एकदा आलं की. असं बाहेर जर कुठे शहरात वगैरे गेलं ना, तिकडे अजिबात करमत नाही. कारण चिल्ले पार्लेचं मागच असतात कंटिन्यू आपल्या, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही दुसरं. तर इथे भांडे घासू राहिल्या.